पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अंतर्गत येणाऱ्या मंदिरांमध्ये आजपासून ड्रेस कोड लागू करण्यात आलाय। कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर आणि ज्योतिबाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना या ड्रेस कोडचं पालन करावं लागेल। त्यानुसार तोकडे कपडे घालून मंदिरात येण्यास मनाई करण्यात आली आहे। दरम्यान देवस्थान समितीच्या या निर्णयाचं भाविकांनी देखील स्वागत केलंय। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अंतर्गत जी मंदिरं येतात या मंदिरामध्ये भाविकांना आता ड्रेस कोड आहे तो कंपल्सरी केलेला आहे। अंबाबाईचं मंदिर असेल त्याचबरोबर ज्योतिबाचं मंदिर असेल, लाखो भाविक आहेत ते या मंदिरामध्ये देवीचं दर्शन घेण्यासाठी येतात, ज्योतिबाचं दर्शन घेण्यासाठी येतात। मात्र देवाचं दर्शन घ्यायला येताना तुम्ही पारंपरिक जो पोशाख आहे तोच या ठिकाणी परिधान करावा अशा पद्धतीचं आवाहन आहे ते पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आलेलं आहे आणि आजपासून त्याची अंमलबजावणी आहे ती होणार आहे। जे बाहेरचे पर्यटक येतात त्यांनी शॉर्ट कपडे असतील किंवा बरमोडा असेल, स्कर्ट असेल अशा पद्धतीचे पोशाख आहेत ते करू नये अशी विनंती आहे ती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आलेली आहे। जर बाहेरचे कोण पर्यटक या ठिकाणी शॉर्ट कपड्यामध्ये आले तर त्यांच्यासाठी सोहळा आहे ते या ठिकाणी उपलब्ध करून दिले। ते सोहळं नेसूनच मगच त्यांना देवीच्या दर्शनासाठी सोडलं जाणार आहे। आपल्याला माहिती आहे की कोल्हापूरमध्ये येत असताना कोल्हापुरातून खाली गोव्यामध्ये आणि कोकणामध्ये जाणाऱ्या पर्यटकांची संख्या खूप असते। त्यामुळे कोकणामध्ये किंवा गोव्यामध्ये जाता जाता देवीचं दर्शन घेऊन जाणारे भाविक या ठिकाणी पर्यटक खूप मोठ्या संख्येने असतात आणि तेच शॉर्ट कपडे किंवा तोकडे कपडे घालून येतात आणि म्हणूनच कुठल्याही भाविकांनी या ठिकाणी तोकडे पोशाख आहेत ते घालून येऊ नये, तोकडे ड्रेस आहेत ते या ठिकाणी घालून येऊ नयेत। याच्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने या सगळ्या भाविकांना आहे ती विनंती केलेली आहे की आपण पारंपरिक पोशाख आहे तो परिधान करूनच मग देवीच्या दर्शनासाठी यावं। विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।